तर 45 रुपीजपासून आपल्याला साडी कलेक्शन भेटणार आहे। तर आपण असे ब्लाऊज शिवायला जातो ना दादा, तर 500 550 तर सिलाईनच जाते, पण आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजची प्राइसची गोष्ट करू तर ओनली 55 रुपीजपासून आहे। राईट। आपले जे व्ह्यूअर्स आहेत ना, म्हणजे व्ह्यूअर्स नाही आहेत, सबस्क्रायबर नाहीत, ते आमचे फॅमिली मेंबर आहेत। हां, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ का फायदेशीर असेल तुम्ही सांगा। कोणीच आपल्यामध्ये नाही तर तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। पूर्ण हेवी ब्रायडल कन्सेप्ट आहेत, इथं बॉर्डर कटवर्क बॉर्डर दिली गेली आहे, त्याचबरोबर ही सुंदर अशी गोल्डन बॉर्डरची दिली गेलेली आहे। तर आता आपण आलोय अजमेरा फॅशनमध्ये। तर आपल्याला आज आहे ना साड्यांच्या किंवा इतर जे लेडीज कलेक्शन आहे ना, आणि अजून बरंच काही आहे ते पण आपल्याला आज बघायला भेटणार आहे। तर आता आपण आलोय रघुकुल टेक्सटाईल मार्केट सुरतमध्ये। हे सुरत स्टेशनपासून जमतेम 3 किलोमीटर आहे। रिक्षाने आमचे आहे ना 3 जणांचे 50 रुपये घेतले फक्त। आणि हे आहे ना रघुकुल टेक्सटाईल मार्केट, किती मोठी बिल्डिंग आहे बा। आता आपल्याला जायचं आहे लिफ्ट नंबर 15नी 3rd फ्लोअरला। तर आता सोनी पण आणि अक्षू पण जाम एक्सायटेड आहे आणि त्यांना बरंच काय काय बघायला भेटणार आज, काय ग? नवीन नवीन व्हरायटी बघायची आहेत जरा। हां, मग जायचं वर, चला। तर आम्ही आहे ना लिफ्टमधून उतरलो आता, आणि इकडे लगेच अजमेरा फॅशन म्हणून दिसतंय आपल्याला, आणि इकडे प्रार्थना चालू आहे। सकाळचंच टायमिंग आहे ना, हे बघा। आत्ताच प्रार्थना झाली त्यांची। मला स्टाफ बघूनच मी हैराण झालो, कारण का बराच स्टाफ आहे यांचा, खूपच मोठा एरिया आहे अजमेरा फॅशन। तिकडे वेटिंगसाठी एरिया आहे, आणि हे बघा त्यांची टॅगलाईन आहे, अपना धागा अपना कपडा, आणि सगळे धागे लावले तिकडे। हे अजमेरा फॅशनचे मालक आहेत हा, अजय अजमेरा। हे बघा आहे, आज तर बघायलाच नको काय अक्षू। तर 10-15 मिनटं आपण वेट केली, आणि इकडे सपना मॅडम आल्यात। नमस्कार मॅडम। हां, तर ह्या आपल्याला गाईड करणार आहेत आज। तर चला, आता आपल्याला मॅडमनी वरती बोलवलेलं आहे, सपना मॅडमनी, तर आपण वरती जाऊया। जायचं? चल चल। त्यांचा आता 1st फ्लोअरला आपण जाऊया। बापरे, खूपच कलेक्शन आहे का। नमस्कार मॅडम। तर आता आपण आहोत अजमेरा फॅशनमध्ये, तुम्हाला माहीतच आहे, जे सुरतमध्ये आहे, आणि रघुकुल टेक्सटाईल मार्केट जी की 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे ना, बरोबर? 5-10 मिनिटं पण नाही, 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे स्टेशन पासून। जर का तुम्हाला यायचं आहे अजमेरा फॅशनमध्ये व्हिजिट करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला मी आधी ॲड्रेस सांगते की तुम्हाला कसं यायचं आहे। सुरत रेल्वे स्टेशन असो की बस स्टेशन असो, 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे रघुकुल टेक्सटाईल मार्केट, आणि तुम्हाला 3 नंबरचा गेट, 15 नंबरचे लिफ्ट, आणि 3rd फ्लोअरवरती यायचं आहे। म्हणजे तुम्हाला दिसणार आहे अजमेरा फॅशनचा लोगो। तर तुम्हाला जेव्हा पण येत आहेत तर एक ID नक्कीच घेऊन या, म्हणजे आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, कारण एंट्री करायची असते। त्याचबरोबर तुम्हाला एक सेल्समॅन प्रोव्हाइड केला जात असतो। तर जसं की मला सांगायला आनंद होतो की आपले जे व्ह्यूअर्स आहेत ना, म्हणजे व्ह्यूअर्स नाही आहेत, सबस्क्रायबर नाहीत, ते आमचे फॅमिली मेंबर आहेत। हां, तर जास्तीत जास्त गृहिणी आहेत, म्हणजे महिला जास्त आहेत। ओके, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ का फायदेशीर असेल तुम्ही सांगा। बिलकुल सर, जसं काय तुम्ही विचार केला आहे बिझनेस करायचा आहे, तर कपड्याचा बिझनेस जो आहे तो खूप चांगला असतो। मेन म्हणजे तुम्ही डायरेक्टली अजमेरा फॅशनशी जोडून, म्हणजे मॅन्युफॅक्चरशी जोडूनचा फायदा काय असतो की आपल्या दोघांमध्ये कोणीच नाही, म्हणजे रिटेलर नाही आहे, होलसेलर नाही आहे, कोणीच आपल्यामध्ये नाही, तर तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि परत दुसरं म्हणजे असं आहे की तुम्हाला इथे एका ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्हरायटीज भेटणार आहे, आणि ते तर तुम्हाला सरप्राईज आहे। तुम्ही नक्कीच बघा लास्टपर्यंत की आज तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे। नेक्स्ट जे आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट मागवू शकतात, म्हणजे गरजेचं नाही की इथंच आपण येऊ शकतो, यायलाच पाहिजे असं नाही आहे। जर कोणी नाही येऊ शकत आहे तर आपण ऑनलाईन सुद्धा हे प्रोडक्ट मागवू शकतो। आणि तसंही मुंबईपासून जमतेम 4 तासाच्या अंतरावर आहे आपलं सुरत। हां, ट्रॅव्हलचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, पण त्यांना समजेल कसं यायचं ते। जर तुम्ही मुंबईचे असाल तर, जसं की सपना मॅडम बोलले, अजमेरा फॅशन आहे ना, हे फक्त होलसेलर नाही आहेत, बरोबर ना, मॅन्युफॅक्चरर आहेत, म्हणजे कपडा तयार करतात। हे सगळे वस्तू इथे दिसतात ना तुम्हाला, ते तयार करतात आणि होलसेल पण करतात। आणि जसं की होलसेलर आहेत, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट होतात, जे मधले दलाल असतात ना त्याचं कमिशन मायनस होतं, म्हणजे वजा होतं, डायरेक्ट तुम्हाला विकतात, त्यामुळे तुम्हाला पण फायदा आणि यांना पण फायदा असं। हां,
तर आता तुम्ही म्हटलं मॅडम बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे हाऊसवाईफ आहेत वगैरे त्यांच्यासाठी, तर प्रत्येकाच्या मनात डाऊट असेलच की कमीत कमी आम्ही कितीची ऑर्डर द्यायला पाहिजे. जर का सर दोघांचं मी तुम्हाला सांगते, जर इथं येऊन आपण पर्चेसिंग करत आहोत तर 20-25 हजाराच्या अमाऊंटमध्ये जर का माझ्या गृहिणी आहेत, त्यांना बिझनेस करायचा आहे, छोट्याशा अमाऊंटमध्ये आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो. 20 ते 25 हजाराच्या अमाऊंटमध्ये बिझनेस म्हणजे तुम्ही सेट करून द्याल ना, जसं की कुर्ती एवढ्या, साडी एवढ्या, कारण का फर्स्ट टाइम असतील ना. आता कस्टमरांचं एरिया कसा आहे तर त्या प्रकारे ते सारे प्रोडक्ट घेऊ शकतात. म्हणजे साडी आहे, कुर्ती आहे, तशा प्रकारे गरजेचं नाही की साडीच आहे तर पूर्ण साडीच तुम्हाला घ्यावं लागेल असं नाही आहे. थोडी कुर्ती तुम्ही ठेवा, थोडे सेट टू सेट जे आपण काय वस्तू ते तुम्हाला घ्यावं लागतात. आणि जर का ऑनलाईन प्रोडक्ट मागवत आहे तर 50 kgचं पार्सल बनायला पाहिजे. म्हणजे इकडे कोणाला यायला जमत नसेल तर घरी बसून ऑनलाईन सुद्धा तुम्ही चार्ट प्रोव्हाइड कराल. तुम्हाला नंबर दिसेल इकडे अजमेरा फॅशनचा, तो फ्लॅश होतोय नंबर, तिकडे तुम्ही डायरेक्ट कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. वर्किंग आवर्स काय आहेत का कॉन्टॅक्ट नंबर? 9 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता. आणि आपलं बंद कधी असतं हे ऑफिस? रविवारी बंद असतं. रविवारी कंपल्सरी बंद असतं मार्केट. हां, आणि काही काहींच्या मनात हा पण प्रश्न असेल, जसं की माझ्या बायकोच्या मनात पण होता की मला एक साडी घ्यायची आहे, मिळेल काय? तर सांगा तुम्ही आता. बिलकुल सर, खूप छान प्रश्न केला. कारण आपण जे काही वस्तू बघणार आहेत ती सगळी जी आहेत डायरेक्टली आपण मॅन्युफॅक्चरिंग कडनं घेत असतो. तर आपल्याला ती सगळी वस्तू सेट टू सेट घ्यायची असते. अपोज म्हणजे मी तुम्हाला सांगते की आता हा आहे सेट तुम्हाला, तर हा 3 पिसांचा सेट आहे. तर आपल्याला हे पूर्ण सेट घ्यायचा असतो. तर त्याच्यामध्ये सगळे कलर तुम्हाला 3 कलर वेगवेगळे राहतात. तर हे जे आपण मॅन्युफॅक्चरिंगशी जोडून बिझनेस करतो, तर ही सगळी वस्तू मग तुम्ही साडीपासून लेंगा गाऊन कुठलीही वस्तू घ्या, सेट टू सेट घ्यायला एक मिळणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या हिशोबातून, पण हे तुम्हाला सेट करून देतील तुमच्या आवश्यकतेनुसार. आणि तुम्हाला काहीही हेल्प पाहिजे असेल ना या कपडा व्यवसायामध्ये, तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी नेहमी तयार आहेच. बरोबर ना मॅडम? बिलकुल सर, बिलकुल. केव्हाही काही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम असले किंवा काही प्रश्न असले तर बेफिकर होऊन तुम्ही विचारू सुद्धा शकतात. आणि तुम्हाला पूर्ण प्रॉपर तरीकेने गायडन्स सुद्धा भेटणार आहे अजमेरा फॅशनची. म्हणजे अजमेरा फॅमिलीज आहे आपली, तुमची पण फॅमिलीज आहे. तुम्ही नक्कीच या एकदा तरी अजमेरा फॅशनला. आता डिटेल सांगा आम्हाला की आपल्या व्ह्युअरला म्हणजे आपल्या फॅमिलीला काय बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. बिलकुल सर, त्यांना सुद्धा खुशी होईल की खूप सारे म्हणजे व्हिडिओज बघितले असेल त्यांनी सुद्धा. पण आज आपण त्यांना अजमेराचा टूर करवणार आहे. पूर्ण अजमेरा फॅशन काय आहे ते तर अजमेरा फॅशन मध्ये काय काय भेटणार आहे, कुठली कुठली व्हरायटी भेटून जाते आणि कशा प्रकारचे कन्सेप्ट असतात, ते सगळे आपण बघणार आहोत की इथं एका ठिकाणी काय काय व्हरायटी आपल्याला भेटणार आहे. जायचं मग? बिलकुल सर. चला. आधी तर आपण ज्या काउंटरला उभं आहेत तर ते काउंटर आहे कॉटन सिल्क काउंटर. तर इथे सगळ्या प्रकारची जी व्हरायटी आहे कॉटन सिल्क तुम्हाला भेटून जात असते. तर ही जी व्हरायटी आहे ती पूर्ण तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते. म्हणजे तुम्ही बघत असतील व्हरायटी जी आहे ती 6 पिसांचा 5 पिसांचा सेट तुम्हाला भेटतो. कलर चार्ट सगळी तुम्हाला वेगवेगळी भेटून जात असते. तर नेक्स्ट काउंटर आहे आपल्याला कॉटनचं भेटणार आहे. म्हणजे आता गरमी सीझन दादा चालू आहे ना, तर कॉटन आपल्याकडे पाहिजेच असते साडी. आणि कॉटन कुर्ती असो की कॉटन नाईटी असो की कॉटन साडी असतो, तिची हर टाईम रिक्वायरमेंट असते. आणि पूर्ण भारतामध्ये कुठेही कॉटन कपडा जास्त करून यूज केला जात असतो. म्हणून कॉटनची साडीचा सुद्धा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. त्याच्यामध्ये कॉटन वर्क पण आहे आणि कॉटन सिल्क पण आहे. तर आपण जाऊया फटाफट कॉटन साडीच्या डिपार्टमेंटमध्ये. जे तुम्ही बघत आहात वरती लिहिलं आहे तुम्हाला सुती कॉटन डिपार्टमेंट, राईट. तर आपण आलो आहे कॉटन डिपार्टमेंटमध्ये आणि आपण एक कस्टमरांचा डाऊट क्लिअर करूया काहीतरी पॅटर्न्स दाखवून. कारण डाऊट असेलच मनामध्ये की जे आपण बघतोय कॅटलॉग पीसमध्ये, समजा ऑनलाईन ते मागवत आहेत तर जे कॅटलॉग त्यांना पाठवणार सेम तशी वस्तू भेटणार का? तर राईट, भेटणार. आपण बघूया हा सॅम्पल की हा आधी बघूया आपण कॅटलॉग. आता येल्लो आणि रेडचं कॉम्बिनेशन याच्यात केलं गेलं आहे. आता सेम साडी आपण ओपन करूया की आपल्याला ही पॅटर्न सेम भेटणार आहे का. बघत असतील माझ्याकडे आहे एक कॅटलॉग आणि दादांकडे आहे साडी. तर बघत असतील सेम तुम्हाला याच्यामध्ये पॅटर्न भेटून जातो. आणि जशी याच्यामध्ये झालर दिली गेली आहे तशीच प्रकारे याची झालर याच्यामध्ये गेली गेली आहे. जसं रेड कलर याच्यात आहे, रेड कलर याच्यात आहे, येल्लो कलर आहे तर हा येल्लो कलर आहे. सेम पॅटर्न तुम्हाला इथं भेटून जातो. म्हणजे हा डाऊट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे दादा. कारण बघा कोणीही कमी अमाऊंटमध्ये बिझनेस करतं, कसे रीतीने पैसे जोडून ते बिझनेस करत असतात. तर त्यांच्यासोबत फ्रॉड नाही व्हायला पाहिजे. आणि ही गोष्ट क्लिअर करणं खूप गरजेचं होतं. म्हणून विचार केला की आपण हा जो व्हेरायटी आहे दाखवून आपण त्यांचा जो माइंड आहे ते क्लिअर करू.
तर नेक्स्ट जे काउंटर आहे आपल्याला भेटणार आहे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध ज्या साड्या असतात ना, जशी सिल्क साडी आहे, पट्टू साडी आहे, पैठणी साडी आहे, पटोला साडी आहे, खन साडी आहे, हे सगळे पॅटर्न आपल्याला ह्या काउंटरला भेटणार आहे. जे कॅटलॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे ना तीच व्हरायटी आपण बघणार आहोत. सेम पिंक कलर आहे, इथं सुद्धा तुम्हाला पिंक कलर दिसणार आहे. पूर्ण मीनाकारीचं काम याच्यात दिलं गेलं, तुम्ही बघत असतील. खूप सुंदर ही साडी आपल्याला भेटणार आहे आणि लटकन सोबत हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो. आणि अशा प्रकारे खूप सारी व्हरायटीज आहे आपल्याकडे. सिल्क साडीमध्ये काठपदराची साडी आहे, पैठणी साडी आहे. आपण बघूया ओपन करून की कशा प्रकारे ही साडी आपल्याला भेटणार आहे. हा जो मॅमकडे आहे तो पॅटर्न आहे तुम्हाला पल्लूचा पदर पॅटर्न हा तुम्हाला भेटून जातो. आणि ऑल ओव्हर जी साडी आहे पूर्ण मीनाकारीची साडी तुम्हाला भेटून जाते. पूर्ण विविंग सोबत याचं पूर्ण काम आहे. अशा प्रकारे तुम्हाला 6 पूर्ण लेंथ भेटून जाते. आणि परत लाईव्ह पर्चेसिंग चालू आहे. इथं कस्टमर आले आहेत, लाईव्ह पर्चेसिंग करत आहेत. अशा प्रकारे सगळे सेल्समॅन प्रोव्हाइड केले जातात, तर ते प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात. आता आपण जाणार आहे नेक्स्ट काउंटरला. तर नेक्स्ट काउंटर आहे प्रिंटेड साडीचं. तर आपण प्रिंटेड साडी बघणार आहोत. तर मला तर जायला पण जागा नाही आहे, इथं खूप गर्दी आहे. तर आपण बघतोय प्रिंटेड साडीचा काउंटर. बापरे, किती सारे कस्टमर आहेत इथे आणि सगळ्यांकडे एक सेल्समॅन प्रोव्हाइड केले गेले जे प्रॉपर तरीकेने गाईड करत आहेत. जसं तुम्हाला चिलबिल आवाज तर येतच असेल का, कारण इथं भीड आहे म्हणून. तर बिझनेस तुम्हाला करायचा आहे ना मित्रांनो, तर तुम्ही सुद्धा एकदा या व्हिजिट करायला अजमेरा फॅशनमध्ये. कारण व्हेरायटीज आपल्याला इथं खूप सारी भेटून जाते. बांधणी कन्सेप्ट आहे, प्रिंटेड व्हेरायटी आहे, फ्लावर्स प्रिंट आहे, म्हणून सगळी व्हेरायटीज आपल्याला इथं भेटणार आहे. आता आपण जाऊया पुढच्या काउंटरला, कारण इथे खूप जास्त गर्दी आपल्याला दिसते. जे काउंटर आपण बघितलं ना दादा, ते काउंटर होतं प्रिंटेड साडीचं, म्हणजे तिला लेस बॉर्डर नव्हती. तर हे जे काउंटर आहे इथे आपल्याला लेस बॉर्डरची साडी भेटणार आहे. जसं एक सॅम्पल आहे माझ्याकडे, अशा प्रकारे पूर्ण लेस बॉर्डर याच्यात दिली गेली आहे. आणि कलर चार्ट जो आहे खूप सुंदर आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सगळे कॅटलॉग पीसेस भेटतात. मॅम, प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की कितीपासून साडी स्टार्ट होते. राईट. सगळ्यांना तर आतुरता असेल की स्टार्टिंग प्राइस काय आहे. तर 45 रुपीजपासून आपल्याला साडी कलेक्शन भेटणार आहे स्टार्टिंग प्राइस. तर आपल्याकडे खूप सारी व्हरायटीज आहे. आणि 99 जी आहे ती प्रिंटेड साडी आहे. 45 रुपयापासून आपल्याकडे साडी कलेक्शन स्टार्ट आहे. तिघं जे व्हरायटीज आहेत, कमी रेंज, मीडियम आणि हाय रेंज. म्हणजे कस्टमरांसाठी सगळी व्हरायटी ठेवणं गरजेचं असतं. कमी, मीडियम, हाय पण ठेवणं गरजेचं असतं. तर ही इथं सगळ्या जे साड्या आहेत लेस बॉर्डरच्या आहे, बनारसी टाईपचे जे पॅटर्न्स असतात ते तुम्हाला इथं भेटून जात असतात. हे झाले आपले लेस बॉर्डरचे काउंटर्स. आता जो नेक्स्ट काउंटर आहे इथं तुम्हाला वर्कची साडी भेटणार आहे. तर जे लेडीज आहेत सगळ्या, म्हणजे लेडीज आल्या आहेत शॉपिंग करायला. राईट. आणि असं सुद्धा असतं, जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर काय चालतं ते सुद्धा गाईडनेस देत असतो की हे पॅटर्न महाराष्ट्रात चालतं, सिल्क साडी आहे किंवा. राईट. इथं सुद्धा खूप साऱ्या साड्या ओपन केल्या आहेत. तर आपण बघूया की कशा प्रकारे कन्सेप्ट आपल्याला भेटतात. जसं पूर्ण हेवी ब्रायडल कन्सेप्ट आहेत. इथं बॉर्डर कटवर्क बॉर्डर दिली गेली आहे. त्याचबरोबर ही सुंदर अशी गोल्डन बॉर्डरची दिली गेलेली आहे. विचित्रा सिल्क आहे, जॉर्जेट सिल्क. विचित्रा हा जो कपडा आहे तो विचित्रा कपडा याला म्हटलं जात असतं. आणि बुट्टा बॉर्डर तुम्ही बघतच असतील. त्याचबरोबर हा जो मटेरियल आहे जॉर्जेट बेडचा कपडा तुम्हाला भेटणार आहे. मॅडम हे काय आहे? हे आहेत वेडिंग कलेक्शन्स. म्हणजे इथे दिलंच गेलंय वेडिंग कलेक्शन. आपण एक बॉक्स ओपन करूया की याच्या आतमध्ये कसला पॅटर्न आहे, कारण खूप अट्रॅक्टिव्ह सुद्धा वाटत आहे की राईट. ही दुल्हन साडी आहे. हे कॅटलॉग दिला गेला आहे. जसं हा कुयरीचा बुट्टा दिला गेला आहे ना, सेम कुयरीचा बुट्टा इथं अटॅच केला गेला आहे. म्हणजे सेम व्हेरायटीज आपल्याला भेटून जाते. आणि वरती सुद्धा मोठा कॅटलॉग अटॅच केला गेला आहे. जर अशी व्हेरायटी आपण आपल्या शॉपमध्ये डिस्प्लेला ठेवतोय ना, तर याच्याने खूप सारे कस्टमर अट्रॅक्ट होत असतात सर. आता जे हे काउंटर आहे इथं तुम्हाला भेटणार आहे लेंग्याची व्हेरायटीज. तर इथं तुम्हाला 300 पासून स्टार्टिंग आहे. तर तुम्हाला लास्ट तर काही सांगू शकत नाही. तर व्हेरायटी आम्ही बनवतच असतो. जर हे काउंटर आहे, हे आहे ड्रेस मटेरियल काउंटर. इथं तुम्हाला 100 रुपीजपासून ड्रेस मटेरियल भेटून जातं. तर सगळ्या प्रकारची व्हेरायटीज इथं भेटून जात असते. जसं आमचे सेल्स जे काउंटर आहेत ते अशा प्रकारचे 4 कलर चार्ट, 3 कलर चार्ट तुम्हाला भेटून जात असतात. पूर्ण सिरस्की पॅटर्न याच्यात दिला गेला आहे. वाव, खूप सुंदर. ग्रे कलर चार्ट ओपन केला तर त्याच्यात पूर्ण सिरस्कीचा पॅटर्न ॲड केला गेला आहे विथ दुपट्टा त्याच्याबरोबर भेटतो. परत तुम्हाला लहान मुलींचे जे लेंगे असतात ते सुद्धा इथं भेटणार आहेत. जसं इथं तुम्हाला बघायलाच भेटेल लहान पोरीने मस्त लेंगा वेअर केला गेलेला आहे.
चुटकीसी तर आपण आलो आहे पुढच्या काउंटरला, जे कुर्तीचं काउंटर आहे. तर इथं तुम्हाला सगळे कुर्तीज पॅटर्न भेटून जातात. तर तुम्हाला 49 रुपीजपासून रेंज आहे स्टार्ट. कॅटलॉग पीसेस तुम्हाला भेटणार आहेत, जसं तुम्ही बघत आहात. ही कॅटलॉग पीसेस तुम्हाला इथं भेटून जातात. तर 3 कलर आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कलर चार्ट 4 कलर चार्ट आहे. तर 4 तुम्हाला पॅटर्न जर वेगळे पाहिजे असेल तरीसुद्धा अवेलेबल आहेत, आणि सेम डिझाईन आणि कलर वेगवेगळे पाहिजे असेल तरी अवेलेबल आहे. आणि एक मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण वरती एवढं सर्व फिरलो, पण अजून आपले व्हेरायटीज बाकी आहेत, स्टॉक नाही झाली आहेत. तर आपल्याला भेटणार आहे जसं मेन्सवेअर, गाऊन, क्रॉप टॉप आहे, लेंगा आहे, सगळ्या प्रकारची व्हेरायटीज आपल्याला अजून खाली जाणार आहेत, आपण बघणार आहोत. तर आपण फटाफट जाऊया खाली. बिलकुल सर, बिलकुल. तर आपल्याला सगळ्या प्रकारची व्हेरायटीज इथं खाली भेटणार आहे. आपण जाऊया, कारण आपल्या फ्रेंड्सला पण वाटत असेल की स्टॉक झालं असेल, एवढीच व्हेरायटी असेल, पण नाही, अजून पण आहे आपल्याकडे. तर जे तुम्ही काउंटर बघत आहात ते काउंटर आहे तुम्हाला मेन्सवेअरचं, आणि तिथं बघत असतील टी शर्ट वेअर केलेली आहे, शर्ट वेअर केला आहे, जीन्स वेअर केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे जे काउंटर आहे इथं तुम्हाला गर्ल्सची व्हेरायटी भेटते, म्हणजे जीन्स आहे, टॉप आहेत. कारण कुर्ती तर वेअर करतातच, पण ज्या कॉलेजच्या पोरी असतात तर ते सगळेजण काय आहे ना, असे जीन्स परत असे टॉप जास्त करून वेअर करत असतात. तर हे तुम्हाला लेडीचे जे टॉप वगैरे असतात ना, ते सगळे वेस्टर्न टॉप याला म्हटलं जातं. म्हणजे वेस्टर्न टॉप आणि जीन्स तुम्हाला इथं भेटून जाते. आणि मेन्सवेअर आणि वेस्टर्न टॉपचं कलेक्शन आपल्याला ह्या काउंटरला भेटते. राईट. तर इथं शर्टची व्हेरायटीज आहे तुम्हाला. टी शर्ट आहे, हॉट पॅन्टीज वगैरे असतात ती आहे, नाईट पॅन्टीज आहे ती आहे. परत त्याच्यानंतर तुम्हाला जे ड्रेसचे कापड असतात ते जर का पाहिजे असतील तरीसुद्धा ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. वेस्टर्न टॉप आपल्याला इथं भेटून जातात. जसे 1 पीस वगैरे पाहिजे असतील तरीसुद्धा आपल्याकडे इथं अवेलेबल आहेत. जे नेक्स्ट काउंटर आहे आपल्याला ते भेटणार आहे आपल्याला गाऊन, क्रॉप टॉप, हे सगळे पॅटर्न आपल्याला इथं भेटून जातात. जसं तुम्ही बघत असतील खूप सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहेत, लाईट कलर चार्ट. आणि आता लग्न सीझन वगैरे चालू आहे ना, तर हे पॅटर्नची जास्त करून डिमांड आहे. विथ त्याच्याबरोबर बाजूलाच आहे क्रॉप टॉपची व्हेरायटीज, ती सुद्धा तुम्हाला भेटून जाते. इथं तुम्हाला क्रॉप टॉप दिला गेलेला आहे. परत त्याच्याच बाजूला कुर्ती विथ शरारा आणि त्याच्याबरोबर दुपट्टा दिला गेला आहे. आणि नेक्स्ट जे काउंटर आहे दुपट्ट्याचं, म्हणजे इथं आपल्याला दुपट्टासुद्धा भेटून जातो. नाजमीन दुपट्टा आहे, कॉटन दुपट्टा आहे, दुल्हन दुपट्टा आहे, सगळ्या प्रकाराचे. जसं हा दुल्हन दुपट्ट्याचा पूर्ण डेकोरेशन केलं गेलं आहे, अशा सगळ्या प्रकारची व्हेरायटीज तुम्हाला इथं भेटून जात असते. पूर्ण नेटवरती हेवी वर्कचं काम केलं गेलेलं आहे. त्याच्यामध्येच परत तुम्हाला जे रनिंग बेसवरती चालत असतात ना, ती व्हेरायटी इथं भेटून जात असते. आणि आता गरमी सीझन आहे तर स्टॉल वगैरे तर जास्त करून यूज होणार आहे, म्हणून तर हे बघत असतील हा स्टॉल तुम्हाला भेटतो. जसं आमचे काउंटर सेल्स आहेत ते आता कस्टमरना हँडल करत होते, तर अशा प्रकारची व्हेरायटीज तुम्हाला इथं भेटणार आहे. त्यांना तर लई छान वाटते इथे सगळी व्हेरायटी. तर हे जे काउंटर आहे दादा, इथं तुम्हाला भेटून जाते नाईटी आणि नाईट शूट. जसं काही या मॅडमनी वेअर केली आहे नाईट शूट, आणि इथं तुम्हाला नाईटी कलेक्शन पण भेटणार आहे. तर फिटिंग नाईटीसुद्धा आपल्याला इथं भेटणार आहे. सगळी व्हेरायटीज इथं भेटून जाते. एम्ब्रॉयडरीवाली आहे, जसं सगळ्या प्रकाराची होजेरी आहे, लॉंग स्लीवमध्ये आहे, साटिनमध्ये आहे, सगळी व्हेरायटीज आपल्याला इथं भेटणार आहे अजमेरा फॅशनमध्ये. आणि हे जे काउंटर तुम्हाला भेटणार आहे इथं तुम्हाला लॅगिन्स, प्लाझो, शरारा, गरा, जर का तुम्ही कुर्ती वगैरे ठेवत आहात, वेस्टर्न टॉप ठेवत आहात, तर आरामाने हे कन्सेप्ट ठेवू शकतात. जर ही व्हेरायटी ठेवत आहे तर मी तर म्हणते ना दादा की कस्टमर दुसऱ्या ठिकाणी जाणारच नाहीये, एका ठिकाणीच त्याला सगळी व्हेरायटी भेटून जाते. जसं हे बघत असतील रिओनमध्ये आहे तुम्हाला, हा रिओन पॅटर्न आहे पूर्ण फुल साईजमध्ये. मॅमकडे आहे तो तुम्हाला ब्रासो कॉन्सेप्टचा प्लाझो आहे, आणि हा जो आहे तो तुम्हाला पूर्ण सिक्वन्स पॅटर्नचा प्लाझो आहे. हा पूर्ण सिक्वन्समध्ये प्लाझो भेटून जातो. अशी खूप सारी व्हेरायटीज आहे. या काउंटरला तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज पीस, पेटीकोट, जसं हे पूर्ण पेटीकोटचे कंबो ठेवले आहेत. हे पेटीकोटचे आहेत सगळे पॅटर्न्स. 12 पीसांचा कंबो आहे, तर 12 कलर चार्ट इथं वेगवेगळी आहेत. तर तुम्हाला असे ब्लाऊज पीस पाहिजे असतील, रेडीमेड ब्लाऊज पाहिजे असेल, जसं त्या मॅम बघून राहिले ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आता चालू आहेत, तर अशा प्रकाराचे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा आपल्याला भेटून जातात हेवीमध्ये. आणि जर का नॉर्मल रनिंग बेससाठी वापरायला पाहिजे असतील तरीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. हेवी वर्क आहे, वेल्वेट आहे, डिजिटल पॅटर्नमध्ये आहेत, सगळ्या प्रकाराचे. गोल्डनमध्ये पाहिजे असतील, कारण आत्ता आहे ना कोणाला एवढा टाईम नसतो
तर रेडीमेडचे ब्लाऊज असतात. तर आपण असे ब्लाऊज शिवायला जातो ना दादा, तर 500 550 तर सिलाईनच जाते. पण आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजची प्राइसची गोष्ट करू तर ओनली 55 रुपीज पासून आहे. राईट. रेडीमेड ब्लाऊज जे आहे 55 रुपीज पासून आपल्याला भेटते. हे जे कन्सेप्ट आहे म्हणजे हे जे काउंटर आहे, इथं टॉवेल्स, हँकीज, लुंगीज वगैरे असतात ते तुम्हाला इथं भेटून जात असतात. परत जे छोटे रुमाल असतात, लेडीज रुमाल आहे, जेंट्स रुमाल आहेत, सगळ्या प्रकारची व्हेरायटीज आपल्याला इथं भेटून जात असते. त्याचबरोबर हे जे काउंटर आहे लेडीज अंडर गार्मेंटचं तुम्हाला भेटून जातं. तर तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हेरायटी अशी भेटणार आहे. सेट टू सेट वस्तू तुम्हाला इथं भेटून जाते. इथं ब्रा, पॅन्टीज पूर्ण सेट सोबत पाहिजे असेल तरी पण आहे. स्लीप कन्सेप्ट पाहिजे असेल तरी पण आपल्याला इथं भेटून जाते. जसं डंबीला वेअर केलंय अशा प्रकारे कन्सेप्ट भेटतात. विथ तुम्हाला इथे बेडसी कलेक्शन सुद्धा भेटणार आहे. आपण बघूया जस्ट सॅम्पल. हे आहे बेडसी कलेक्शन. हा, डबल बेडचं पाहिजे असेल तरी आहे, सिंगल बेडचं पाहिजे असेल तरी आहे. जर बिझनेस करायचा आहे तुम्हाला तर ही व्हरायटी सुद्धा तुम्ही ठेवून बिझनेस स्टार्ट करू शकतात. त्याचबरोबर जे हे काउंटर आहे, नेक्स्ट लास्ट काउंटर आहे आपलं, इथं तुम्हाला भेटणार आहे किड्स वेअरची व्हेरायटीज. तर हर बॉक्स जे पण आहेत सगळे बॉक्समध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट भेटतील. तर पार्टीवेअर पासून म्हणजे 0 साइजेस पासून तर तुम्हाला 0 पासून तर तुम्हाला 15 वर्षापर्यंतची व्हेरायटीज ह्या काउंटरला भेटते. मग त्याच्यामध्ये गिफ्ट व्हेरायटी तुम्हाला भेटून जाते. जसं आपण बघूया गिफ्ट व्हेरायटी पासून आपले स्टार्ट होते. तर सगळे राईट, हे तुम्हाला अजून ओपन करणार तर अजून छान वाटेल की हे सगळं दिलं गेलं याच्यामध्ये. तर ही गिफ्ट व्हेरायटी अशी आहे ना, अट्रॅक्टिव्ह पॅटर्न आहेत. अशा प्रकारे खूप सारी व्हेरायटीज आपल्याकडे आहे. जर हे तुम्हाला सर 9 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 9 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तर सगळी व्हेरायटी तुम्हाला इथं भेटणार आहे. जॉन्सन बेबीचा जो पावडर असतो कॅटलॉग लावलाय. तर अशा प्रकारे सुद्धा पॅटर्न तुम्हाला इथं भेटून जातात. कारण एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल आहे. तर जस्ट एक तुम्हाला झलक दाखवली की अजमेरा फॅशनमध्ये काय काय भेटतं. म्हणून अजमेरा फॅशनला एकदा तरी व्हिजिट करा. बिझनेस करायचा आहे तर व्हेरायटी तुम्हाला एका ठिकाणी सगळी भेटणार आहे. म्हणून काळजी नका करू. काहीही हेल्प तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे. म्हणून एकदा व्हिजिट करा. जर नाही येऊ शकत आहे तरी एक उपाय आहेच आपल्याकडे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकतात. राईट. आता आम्हाला आहे ना मॅडम चालून कंटाळा आला खरंच. काय 24 काउंटर 24 काउंटर आपण फिरलो, खालून वर आलो. तर एवढे सारं कलेक्शन एका ठिकाणी भेटतंय. ते खरंच जर एखादा बिझनेस चालू करायचा आहे तुम्हाला कपड्याचा तर नक्की मनावर घ्या. आणि मला पण बरं वाटेल आम्हाला की आपल्या चॅनलचा कोणतरी व्हिडिओ बघून जर बिझनेस चालू करत असेल तर एखाद्याचं जीवन बदलू शकतं. बरोबर ना मॅडम? बरोबर आहे. खरंच खूप आनंद होईल आम्हाला. राईट. मेन म्हणजे हाऊस वाईफ फक्त घरातली कामं असतात पण ते सुद्धा बिझनेसमॅन बनू शकतात, बिझनेस करू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. कारण बिझनेस दादा आहे ना, काही प्रॉब्लेम असते ना, म्हणून काही दिक्कत असल्यामुळे बाहेर नाही जाऊ शकत. पण तुम्ही घरी बसल्या सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात, ते पण कमी अमाऊंटमध्ये आणि अजमेरा फॅशनशी जोडून. पण काय कायांना डेअरिंग होत नाही बिझनेस करायचा. पण आपल्या अगोदर कोणी बिझनेस केलेला नाही, पण आता स्टार्ट कसा करायचा? बघा सर, भीती तर सगळ्यांच्या मनात असते. पण जर का आपणच मनात भीती घालून घेणार तर आपण कस्टमरांना कसं हँडल करणार? जोपर्यंत रिस्क आपण घेत नाही. राईट. तर लाईफ मध्ये रिस्क नक्कीच घ्यायला पाहिजे. एकदा तरी थोडंफार तुम्ही कन्सेप्ट घेऊन ट्राय करा. ऑटोमॅटिक तुम्हाला आहे ना एक उभारी येणार. म्हणजे आपल्या गावाकडे म्हणतात एक उभारी येते माणसाला की नाही यार मी चांगलं केलं, बिझनेस स्टार्ट केला कपड्यांचा. कारण आपल्याला त्याच्यात नॉलेज भेटतं, कस्टमर जुडतात आणि अजून काय काय ठेवायला पाहिजे ती सुद्धा आपल्याला आयडिया येते. म्हणून आपला बिझनेस आहे ना ग्रोथच करत जात असतो. पण आम्हाला म्हणजे आमच्याकडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जे आपल्या चॅनलला आपल्या चॅनलचा व्हिडिओ बघून तुमच्याकडे येतील, ओके, तर त्यांना प्लीज हेल्प करा, जास्तीत जास्त हेल्प करा. सगळे सर म्हणजे कोणीही आपल्या आलं म्हणजे महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आंध्र असेल, केरळ असेल, कुठूनही येत आहेत तर त्यांना तर आम्ही हेच म्हणतो की तुम्ही बिझनेस करत आहात, एकदा व्हिजिट करा. तुम्हाला वाटणारही नाही की आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय. एकदम चांगला बिहेवियर तुम्हाला इथं भेटून जातं आणि खूप चांगली गाईडनेस सुद्धा भेटून जात असते. तर ओव्हरऑल सगळे काउंटर बघितले, अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले. तर आशा करतो की कोणाला तरी हा व्हिडिओचा उपयोग होईल. आणि तसं की आपल्या चॅनलवर आहे ना मॅडम, ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे मोठे दाखवतो. जसं की आपण कुठले दाखवले, मातीचं काम दाखवलं, भांडी बनवतात ना मातीची ते दाखवलं, नंतर पापड,
पापड बनवतात गावात, मसाला बनवतात ते पण दाखवलं. आणि ऑर्डर पण येतात ना आपले चॅनल बघून, त्यांना ऑर्डर पण येतात असं आहे. हां, आणि जे रुरल एरिया आहे ना, म्हणजे गाव ठिकाणी खेडेगावातून आपण दाखवतो. तर आशा करतो की कोणाचं तर लाईफ चेंज होईल या व्हिडिओमुळे. तर तुम्ही एकदम जबरदस्त माहिती दिलीत, डिटेलमध्ये पूर्ण माहिती दिलीत का अक्षू? छान माहिती दिली. तर सपना मॅडमचे मनापासून धन्यवाद. हां हां, तर एवढा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. बाय बाय.